अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून मातंग, मोची, मेहतर, बुरुड, होलार, ढोर या 6 जातींना स्वतंत्र आरक्षण मिळावं या मागणीसाठी धर्माबाद नांदेड येथून सुरू झालेली धर्माबाद ते मुंबई पदयात्रा 23 जून रोजी सोलापुरात पोहोचली। ही पदयात्रा 11 जूनपासून सुरू झाली असून मुंबईपर्यंत 6,000हून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत। 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्य सरकारनं अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करता येईल असा मार्ग मोकळा झाला। त्यानंतर कर्नाटक, हरियाणा या राज्यांनी उपवर्गीकरण लागू केलं। मात्र महाराष्ट्रात अद्याप निर्णय न झाल्यानं हा लढा तीव्र झाला आहे। महाराष्ट्र सरकारनं या विषयासाठी 16 मार्च रोजी समिती नेमली असली तरी ठोस निर्णय न झाल्यानं पदयात्रेकरांनी थेट मुंबई गाठण्याचा निर्धार केला आहे। पदयात्रेचा उद्देश सरकारला जागं करून कायद्याद्वारे उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा करणं हा आहे। या पदयात्रेत डॉक्टर जनार्दन आंभोरे, रामभाऊ पराडे, रमेश सरवदे, गजानन देऊळगावकर, सुखा किशनकर, प्रकाश रेकलवार, श्याम मिरखे, भरती जावळेकर यासारखे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत। सोलापूर मुक्कामानंतर ही पदयात्रा पुढे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे। ओबीकडे आरक्षण झालंच पाहिजे, ओबीकडे आरक्षण झालंच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है। मातंग एक जुटीचा जय हो, मातंग एक जुटीचा जय हो। जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। सोलापूर शहरामध्ये लोकस्वराज्य आंदोलन ज्याचे नेते प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर आहेत, त्यांनी नांदेड जिल्ह्यातून सगळा मराठवाडा पास करून आज या ठिकाणी सोलापूरमध्ये ही मुंबई महापदयात्रा या ठिकाणी सोलापूरला आणलेली आहे। सोलापूर शहरातील तमाम मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं, अण्णाभाऊला अभिवादन झालं आणि मी थोडक्यात आपल्याला त्यांच्या आंदोलनाची प्रास्ताविकेत माहिती देतो। भरांडे सर हे नांदेड जिल्ह्यातले नेते, मातंग समाजाचे नेते आहेत। त्यांनी अ ब कडे आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली, अनेक लाठीचार्ज मुंबईला त्यांच्या मोर्चावरती, नागपूरला त्यांच्या मोर्चावरती झाले। ते सहन करूनही त्यांनी आपलं आंदोलन जरासुद्धा थक्कू दिलं नाही, थांबू दिलं नाही आणि ते आंदोलन नेटाने चालवलं। तसंच विष्णुभाऊ कसबेने ही आंदोलन अ ब कडे आरक्षण खूप नेटाने चालवले। त्याची परिणिती आज या ठिकाणी अ ब कड आरक्षण उपवर्गीकरण हे पदरात पडलेलं आहे, परंतु पदरात पडलेलं मिळू नये ही काही लोकांची भूमिका आहे आणि म्हणून या भूमिकेला रोखून आरक्षण आमच्या पदरात पडलं पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, ही भूमिका घेऊन आज भरांडे सर त्यांचं लोकस्वराज्य आंदोलन घेऊन या ठिकाणी आलेत। मी तमाम सोलापूर शहर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांच्या पदयात्रेला सक्रिय शुभेच्छा देतो, कारण ते एका संघटनेचे नेते आहेत आणि त्या नात्यानं मीही त्यांचा कार्यकर्ताच आहे आणि मी इथला मातंग समाज संपूर्ण, मग विष्णुभाऊ कसबे असो, भरांडे सर असो, कोण सचिन साठे असो, कोणीही असो, आमचा प्रत्येक चळवळीचा नेता हा आमचा नेता आहे। या भूमिकेतून पक्ष बिक्ष सगळा बाजूला, आधी समाज आणि नंतर पक्ष, हीच भूमिका आहे भरांडे सर। मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी राजकीय पुढारी नाही आणि त्यामुळेच माझी ही भावना, ही माझी भूमिका नित्याने राहिलेली आहे। तीच भावना घेऊन आज या ठिकाणी आम्ही तुमचं सगळं स्वागत करतो आणि अधिक बोलण्यापेक्षा चळवळीचं अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण तातडीने करावं यासाठी धर्माबाद येथून 11 जूनपासून ही पदयात्रा निघालेली आहे। आज आम्ही सोलापूर शहरात आलेले आहोत। आमच्या या यात्रेला शुभेच्छा आणि ताकद देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री, समाजाचे नेते आदरणीय उत्तम प्रकाश खंदारे साहेब, सुरेशप्पा पाटोळे, मातंग समाज मध्यवर्ती समाज समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जयंती मंडळाचे अध्यक्ष आणि ते पदाधिकारी, आमच्या भगिनी, विविध संघटनांचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहून आमचं स्वागत केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानून त्यांना धन्यवाद देतो। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे। कालपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। 16 मार्चला अनंत बदर समितीचा अहवाल सरकारकडे सादर झालेला आहे। 30 एप्रिलपर्यंत हरकती संपलेल्या आहेत। राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयाने
अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा कायदा करण्याचा शब्द या ठिकाणी समाजातल्या लोकांना दिलेला आहे, समाजाला दिलेला आहे. म्हणून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. आणि आता या पावसाळी अधिवेशनामध्ये वर्गीकरणाचा कायदा हे सरकार करेल आणि आम्हाला सामाजिक न्याय प्रदान करेल, अशा प्रकारची भावना समाजातल्या शेवटच्या माणसांची आहे. यामध्ये मेहतर आहेत, मोची आहेत, होलार आहेत, डक्कलवार आहेत, मादिगा आहेत, मातंग आहेत, मांगारुडे आहेत, अनेक अशा लाभवंचित जाती आहेत. या लाभवंचित जातींना बाबासाहेबाच्या स्वप्नातला एक सक्षम आणि स्वावलंबी समाज उभा करायचा असेल तर न्यायाचं आणि अधिकाराचं वितरण तातडीनं आणि युद्ध पातळीवर झालं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि ते होण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण अनिवार्य आहे. आणि असं असताना सरकार विलंब लावत आहे आणि त्यामुळे समाजामध्ये संताप वाढत आहे. एकीकडे सरकार विलंब लावत आहे आणि इकडे लाभार्थी जाती, प्रगत झालेल्या जाती अनुसूचित जातीमध्ये फूट पडेल हा खोटा दावा करून, खोटा कांगावा करून बाबासाहेबाच्या विचाराला, समतेला, न्यायाला, वंचिताच्या मानवी अधिकाराला विरोध करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा समाज एका मोठ्या संकटात सापडलेला आहे. या समाजाच्या प्रती ज्यांची बांधिलकी आहे, सरकार म्हणून, समाज म्हणून, इथल्या सिव्हिल सोसायटी म्हणून, या सगळ्या लोकांनी वंचिताची बाजू घेऊन उभं टाकण्याची गरज आहे. मग आमचा सामाजिक न्यायाचा विचार मांडणाराही कोणी बांधव असेल तो या न्यायाच्या बाजून उभं टाकला पाहिजे, पण असं होताना दिसत नाही. आणि म्हणून राज्यातल्या मातंग आणि तत्सम आमच्या लाभवंचित जाती समूहाची जी आग्रही भूमिका आहे, जर सरकार न्याय देण्यासाठी विलंब करत असेल, वेट अँड वॉचची भूमिका घेत असेल, तर निश्चितपणानं सरकारला या समाजाच्या उद्रेकाला तोंड द्यावं लागणार आहे. ही पदयात्रा येत्या 6 जुलै रोजी मुंबईमध्ये पोहोचणार आहे. आमची अपेक्षा आहे 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन सुरू आहे. आम्ही पोहोचण्याच्या अगोदर राज्यामध्ये वर्गीकरणाचा कायदा झाला पाहिजे या अपेक्षेने आणि आम्ही ताकदीने निघालेलो आहोत. आम्ही लाखोच्या संख्येमध्ये 6 जुलै रोजी निश्चित पोहोचून सरकारच्या दारामध्ये ठाण मांडून बसणार आहोत. आणि जोपर्यंत वर्गीकरण होणार नाही, उठणार नाही, अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी घेऊन निघालेले आहोत. समाजातल्या सर्व संघटना, पदाधिकारी, मान्यवर नेते, विचारवंत, पत्रकार, सामान्य घटक या सगळ्यांनी सरकारच्या मर्जीवर, सरकारच्या आश्वासनावर विश्वास न ठेवता आपला आवाज बुलंद करण्यासाठी, आपली ताकद दाखवण्यासाठी 6 जुलैला सहभागी व्हावं हे निवेदन करतो. थांबतो. जय लहूजी, जय भीम.